जोशी जागता आपुलिया गीता 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 जोशी धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे
वावर आहेत का? म्हणून बरं आडनाव सार्थकी लागलं नाही. तुम्ही वावरेच घरड्यात जन्माला येणार का? तुम्ही काय ठरवलं काय काही 10 वर्ष 10 20 50 वर्षापूर्वी नाही. पण जन्माला आल्यावर आपलं आयुष्य, आपली इंद्रिय, आपली बुद्धी, आपलं मन हे सत्कर्मामध्ये घालवावं, म्हणजे आपली कीर्ती मागे राहते. असं अवघ्या भारताला नव्हे तर भारताच्या अवघ्या जगाला ज्याने ही गोष्ट शिकवली त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. नाही नहीं जन्मानि ज्येष्ठत्वं गुणोच्यते गुणागुरुत्व मायाति दधि दुग्धं घृतं यथा. कशी गोड आहेत ती कोणाची आहे मला माहित नाही. संत म्हणतात आम्हाला माहित नाही ती कोणाची आहे, पण ती सत्कर्मासाठी एवढ्या लहान वयात आली तर त्यांच्या आई वडिलांचं कौतुक भगवंत करतात संत. धन्य माता पिता मनुष्य हा जन्मानं मोठा नसून तो कर्मानं मोठा होऊ शकतो. किती हलक्याने तुम्हाला सांगू, वेशागणिकातील सत्य लोकाने, वेशागणिकातील सत्य लोकाने, इलेक्ट्रिशियन इंजिनियर पाहिजे, आयडिओलॉजी पाहिजे. प्रमुख वक्त्यापेक्षा बाकीचे आवाज जे 1/4 पाहिजे. आणि हा जो स्पीकर आहे ना, स्पीकर माझा आवाज कसा आहे सगळ्यांना ऐकू जातो. हे म्हणतात असं म्हणतात थोडस लांबून म्हटलं की आवाज गोड होतो, छान वाटतो. यांना कळतं ना तुम्ही काय म्हणताय. 2 रुपये आपण काही माणसं नुसती ही आलेत ना, हे काही ज्ञानासाठी नाही, ही फक्त देवाला गेल्यावर देव आपलं कल्याण करीतो, देव आपली पोरांना दारूतून मुक्त करी, देव आपल्या वावरामध्ये बाजरी जास्त पिकवी. 99% हे असलीच लोक ऐकणार. देवाच्या पूजा करणारे जास्त आहेत, ध्यान करणारे कमी आहेत. Gold glitters is not golden. जे चमकतं ते सगळं सोनं नसतं. काही लोकांना नाही ऐकू वाटत का घेणं नाही. 2 तास आपलं देवाला हात बसायचे, बसले वय 2 तास कीर्तनाला. आता मला महाराजांनी सांगितलंय का, आमच्या इकडच्या मठावरच्या महाराजांनी सांगितलंय, आता 2-2 तास कीर्तनाला बसल्या ना तुमच्या घरात आपोआप बिन पावसाचं गहू येते. तुमच्या पोराचं लगीन होईल आणि तुमच्या पोरींना लग्न होतील, नवरे मिळतील आणि तुमच्या पोरांना बिन लग्नाची पोरं होतील. दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. वारकरी संप्रदायामध्ये देवाच्या पूजेला महत्व नाही. देवाच्या पूजेला महत्व नसून देवाच्या चिंतनाला जिथे महत्व असतं त्याला वारकरी संप्रदाय.
चिंतणे चिंतणे तद्रूपता. देवाची मूर्ती खरी का? देवाच्या मूर्ती देव आहे का प्रतिमा आहे? उत्तर काय मिळत? प्रतिमा आहे. पण 99% त्याला देव समजतात. त्याच्या डोळ्यात काजळ घाल, त्याच्या नाकातला शेंबूड काढ. म्हातारा सासरा मरायला झालाय तेव्हा त्याच्या नाकात शेंबूड आलाय. सून म्हणते हे म्हातारड्या शेंबुडी शिकवून ये. आणि बाया देवळातल्या देवाच्या फार नाकात रुमाल घालू घालू, कारण त्याला शेंबूड नाहीच, दगडाला काही शेंबूड असतो. बरोबर आहे. म्हणून पूजेपेक्षा ध्यान महत्वाचं. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे ध्यान ठेव. आपण म्हणतो नाही हे ध्यान ठेव बरं का, त्या मागच्या शरीराला आहे ना इकडून कारले लाव आहे ना, ध्यान ठेव बरं का. बरोबर मी सामान्यला चाललो ध्यान ठेव बरं. ध्यान ठेव म्हणजे काय? त्या शरीराला लाव दिसून जाशील का तिथून आहे ना त्याचा त्या काय त्याला चिबकचा पाईप सुटेल तिकडूनच लाव आणि ध्यान करून लाव. तसं देवाची मूर्ती जी देवळात उभी केलेली आहे ती प्रतिमा आहे. आई वडिलांच्या मेलेल्या आई वडिलांचे फोटो जेव्हा घरात लावतात दादा, तेव्हा ते आई वडील असतात का त्यांची प्रतिमा असते? बोला सगळे बोला बरं एकदा, खालचे बोला बरं. प्रतिमा असते की नाही? मग ती का लावायची? का ती सकाळी उठून आंघोळ केल्यावर उभं राहिल्यावर आई बापा पुढे आई तू माझी भीती होतीस, तू माझी प्रीती होतीस, अगं तुझं मला भ्याव वाटायचं आई म्हणून मी केवढ्या वाईट पोरात खेळलो नाही. आई तुझी मला भीती वाटायची, मी कधी दारुड्याची संगत नाही केली. आई आई माझा देव, 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 आई माझा देव. माझे सारे कर्म आईसाठी, माझे सारे कर्म आईसाठी, माझे सारे कर्म आईसाठी, माझे सारे कर्म आईसाठी. आमचा धर्म वेगळा आहे. आमचा धर्म मारामारीचा, उठवा दांडे हटवा लांडे. आमचा धर्म सांगणारे मूर्ख, ऐकणारे मूर्ख. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, तुमची गाव जर मध्ये असल्यामुळे मला वाटतं हा आजार इकडे नसेल आला, पण येईल काही दिवसाला. हा आजार 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 आम्हाला आजारी करणारे पण
आबा बुवाच आहे ते काय आबा देव नाही करतो आजार नाही का महाराज तो तुमचा मी द्वेष करणं यांनी यांचा द्वेष करणं नाही जाधव साहेब एकमेकाचा द्वेष करणं आम्ही भारत भूमीत जन्माला आलो याला भारत म्हणतात हिंदुस्थान नंतर नाव पडलं ज्ञानेश्वरीमध्ये ग्रंथामध्ये गाथ्यामध्ये वेदामध्ये पुराणामध्ये कुठेही रात्रंदिवस महिना 2-4 महिने बसा धर्मवेड्या लोकांना आणि हे बाबा काय एवढं आपण ते माझं होईल ना बाबा आता कोणाला येऊ देऊ नका बरं वरती याशी 10-20 पोरं पाहिजे होती तुझ्यासारखी सांगायला नाही गुळसट माणसांना सांगून फायदा नाही त्यांच्या डोक्यात धर्माचं गटार नाही आम्ही वया धार्मिक आहे तुम्ही आध्यात्मिक कधी व्हाल काय शब्द आहे तुम्ही आध्यात्मिक कधी व्हाल ज्या दिवशी तुम्ही आध्यात्मिक व्हाल ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेव ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेव आमचा देव वेगळा आत्मदेव नाही आमचा देव पाषाण पितळ काय ती पूजावी पाषाण पितळ अंतरी निर्मळ पांडुरंग हे माझ्या बहिणी अंतरी निर्मळ पांडुरंग मग तो पांडुरंग केवढा आहे तो माझ्या अंतरामध्ये आहे माझ्या जावेचे पण आहे माझ्या सुनाचे पण आहे माझ्या थोरल्या सासूच्या आहे धाकट्या सासूच्या आहे माझ्या सख्या सासूच्या आहे मग सासूचे चिपडे आवडले का अगं माझ्या पोटाला नुसती आग लागली ग सख्या अगं बाया भाकर वाढ जेवू दे सुनेला म्हणते सासूला म्हणते सुन थेरडे अगं पोरं जेवू दे ना तुला काय घाई झाली डायबिटीज झालेल्या माणसाला भूक लागते माझ्या बहिणीला आणि ज्या सासूने तुमच्या नवऱ्यासाठी एवढा मोठा प्रपंचाची पंढरी सजून ठेवली त्यासाठी तिला खूप श्रम करावे लागले याची जिला जाणीव आहे जी ते ऐकते ना तिला सुनवाय असे म्हणतात परिसगे सुनबाई परिसगे सुनबाई परिसगे सुनबाई परिसगे परिसगे सुनबाई म्हणजे काय आई परिसने म्हणजे पहिल्या वतीने बायांना आपल्याला भाषा हे आलं तर माझं परस आहे पुढं चालली माझं परिस्थित आहे नाही बाया परसने म्हणजे ऐकणे ध्यान लावून ऐकणे मग सुन शब्दाचा हिंदी अर्थ काय होतो हे मेरा पहिला सुन सुन म्हणजे काय आई मेरा सुनना चाहिए म्हणजे ऐकलं पाहिजे कळलं का सुनांनो म्हणून तुमच्या नवऱ्याची आई काय म्हणते मजुरी करून मी राहीन घरा
जाईन बाळ डॉक्टर होईन, दुबळी त्याची आई दिस सुखाच पाहिन. माझ्या माहेरीचा श्रीमंतीचा थाट, दारून लागली माझ्या संसाराची वाट. आकडा मटका जुगार दारू सासरी, पंधवाची बाई माझ्या पंढरीची वारी. सासर माहेर कुठंच जुळाना, दिलं इथं मला कसं माझच कळाना. तरी भावाला म्हणते दादा काळजी करू नको रे, ताई अक्का माहेरी ये ना, माझ्या बंगल्यात राहा. तुझ्या मुलाला माझ्या मुलाला बरोबर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इंग्रजी स्कूलमध्ये घालीन. ती काय म्हणते दादा, मी जर माहेर येऊन राहिले तर आपल्या बाबाला लोक नाव ठेवतील. कळलं माझ्या बहिणींनो, जिचा जिचा असा स्वभाव आहे. आई वडिलांच्या घराण्यासाठी आपल्या जीवाची राख रंगोळी झाली तरी चालेल, पण आई वडिलांच्या नावाला कलंक लावणार नाही. अशा ज्या कोणी मुलं मुली असतात त्यांचा हरेक देवाला वाटतो. असं या अभंगात तुम्हाला विदित करतात की दादा नको करू काळजी, नको खाऊ जीवाला, दिस चांगलं येतील हात जोडीते देवाला. नाही मला अपेक्षा दादा तुझ्या रे धनाची, कष्टाची काबाडी न तुझी बहीण मानाची. कळलं का बहिणींनो, अशा बहिणी भावाला पाहिजे. मजुरी करून मी राहीन घराला, घराला ला. हे काय इथं या डोंगरावर घराला शेजार असं मला माहित कळत सारखा दाजीबा आम्हालाही कळतं बाहेर. पण ते वावरात काय बिहारले तुम्ही वावरात उभं राहून तुम्हाला 12 द्या. मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला. कळलं का आपली आई म्हणजे काय? शाळेत जाईन बाळ मास्तर होईन, दुबळी त्याची आई दिस सुखाच पाहिन. बहीण काय म्हणते भावाला, दादा नको करू काळजी, नको खाऊ जीवाला. नाही मला अपेक्षा दादा तुझ्या रे धनाची, कष्टाची काबाडी न तुझी बहीण मानाची. अशा बहिणी बरोबर काय किती लोकांना माझी गोष्ट आवडली मला. अशी सासू कष्ट करणारी, तुमचा नवरा सोन्यासारखा तुमच्या ताब्यात घेऊन त्याच्या नावाचं कुंकू तुमच्या कपाळाला लावण्याचं भाग्य ज्या सासूमुळे आले, त्या सासूला म्हातारपणी तगडा धोंड्याच्या देवाला निवड दाखवण्यापेक्षा आपल्या सासूबाईंना आणि सासरे भावांना, म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना प्राणापेक्षा जास्त जपते ना, त्यांचा तुकोबारा या अभंगात आनंद व्यक्त करतात. काय म्हणतात, धन्य माता पिता म्हणून माझी बोलणी काही लोकांना खटकत असतील तर खटकू देत बापड्यांनो. पण तुका म्हणे सत्य सांगेन आला राग येवो तया. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई लागलिया भैल शकून सांगावया.
पण तुम्हाला काही कौतुक नाही का टाळे मिळे वाजवतो ऐकणारीच फार सगळी कधी आयरी गरीब खंडू सारखी एकही करून जाऊ. मला विठ्ठलराव म्हणजे एक सुधारणावादी विचाराचा माणूस आहे. त्यांनी मला तारीख दिली म्हणून मी आलो खरं, तर मी खाली काही नसती घेतली. मला लागतात तरुण लोक आणि शिकले. आय वॉन्ट यंग मॅन. यंग कळतं कसं हे असं कोणाचं आय एम यंग मॅन. भवईची पडळे आहे ना ज्ञानेश्वर, हे प्रत्येकाचं होणार आहे. तुम्ही लय असे काही मगरुरी करू नका. आखिर तन खाक मिलेगा काय फिरत मगरुरी में. तरुणांनो मगरुरी करू नका. आजचं बालपण पोरपणात येईल, पोरपण तरुणपणात येईल, तरुणपण प्रौढपणात येईल, प्रौढपण म्हातारपणात येईल. आहे की नाही? कोण आहे रे तू? आणि कमी पडलं. पलीकडे काय होतं? रातभर मोबाईल खेळत होता आयुष्यभर. आंधळ नाही, आंधळच नाही, कॅन्सर होऊन एवढा डोळे होत. म्हणून मनुष्यानं कुठे जन्म घ्यायचा हे ठरवलेलं नसतं. पुराणो एक दिवस शिवराया, भीमराया, मल्हारराव होळकर, खंडेराव होळकर, मालोजी होळकर, अहिल्याबाई होळकर होता आलं पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी तर कीर्तन ठेवायची, थोडा मोठ्यांचा आदर्श सांगण्यासाठी, देवांची पूजा करण्यासाठी नाही. तुकोबाराय म्हणतात आय डोंट लाईक गॉड अँड रिलीजन अँड कास्ट. I like the world and the peoples. टाळेवाजो नाही ऐकत सांगतो. All world is my God. समजते ना थोडस? All peoples is my family. हे सगळं जग माझा परिवार आहे. हे जग माझं कुटुंब आहे. आणि म्हणूनच काय होत होतं माहिती? या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये स्वराज्याचं शिवरायाचं काय सांगू गुण, काय सांगू गुण, काय सांगू गुण. शिवरायाचे काय सांगू गुण, 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 काय सांगू गुण. शिवराय काय सांगू गुण, काय सांगू गुण, काय सांगू गुण. त्यांच्या राज्यामध्ये प्रेमाने स्वराज्यामध्ये नांदत होते. प्रेमाने आणि सुखाने हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. भांडण लावणारे डांबरट असतात, अभिचारी असतात. स्वयंपाकाने बडबड करू नका मागचे. अरे काही काही तुम्ही भाजले का काय एवढी बोलत? अरे आमच्या घरी पण भाकरी भाऊ, की जरा भाऊ दे ना, आमचं जरा तळू दे ना चांगलं. तुमच्यामुळे आमचं तेल गार पडते. सज्जन माय बाप हो, धर्माच्या गोष्टी करू नका आणि 33 कोटी देवांच्या नादी लागू नका. बरोबर आहे? एक तरी कधी पाहिलं तुमच्याशी कधी बोलला? कोरोना काळात खंडीभर देव होती, त्यातला एक तरी देव आला का तुमचा शेवट बसायला? का बेडका पडा थांब मावशी मी आलो.
नाही रे, गावातल्या तरुण पोरांनी मेलेल्या बॉड्या जाळल्या. म्हणून तुम्ही संसारामध्ये जी काम करता, स्वतःसाठी देव देवतांना रंगोट्या करता, तीर्थाला जाता, बद्रीनाथला जाता, तिथं गेल्यावर नवस करता, बद्रीनाथ रे बद्रीनाथ. आणि माझ्या भाऊचा लगीन होऊन 15 वर्ष झाली, माझ्या भाऊला अजून पुत्र नाही. कळलं ना? बद्रीनाथा पुढच्या वर्षी परत येईल, पण माझ्या भाऊला एखादं पुत्र मांजर होत पाहिजे. मग मांजर पुत्र व्हायचं, गावात त्याच्याकडे पुत्र पाळणं. तुझा भाऊ शान आहे का? तुझ्या भाऊला गुटक्याचा नाक, तुझ्या भाऊला इमलचा नाक, तुझ्या भाऊला वरातीचा नाक, तुझ्या भाऊला जयंतीमध्ये नाचतोय. शांत बा. सारी ताकद तरी याच्यात वाया घालण्याला पोरं होती. पोरं व्हायला घरी तर पाहिजे. आज ही जयंती, उद्या ती जयंती, परवा गणपती उत्सव, शिवजयंती. बरं, गावची शहाणी माणसं असतात ते म्हणजे डीजे लावायचं नाही, नाचायचं नाही. बरं का, नाही यांचा विरोध असतो. नाही आम्हाला डीजे शिवाय जमणार नाही. तर ते डीजे साठी येडी जन्माला आले असतात. शांत बा. कुत्र्यासारखे जीवा बाहेर काढू 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 सगळे लाळ व्हायला गेली. ज्याची लाळ व्हायला जाते ते नपुसक होतंय. टाळ्यावर का हे सायन्स सांगतं, अध्यात्म पण सांगतं. स्पर्म आणि लाळ या 2 गोष्टी ज्यांना वाचवता येतात तेच मर्द पुरुष असतात. आणि त्यांच्या पोटी मुलं जन्माला येतात, त्यांचा आनंद देवाला भेटतो. विठाल कोणाचा आनंद होत नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही तर हे देव नाकारता, देवळातले तुमचा देव कोणता आहे? हाय प्रश्न तुकोबाराने विचारा, मला कशाला विचारता? तुकाराम बाबा जे सांगतात ते मी सांगतोय ना, बरोबर? काय तुकोबारा काय म्हणतात? देवळीचा देव मेला. ऐका का बाळांनो? अंतरीचा जागवा, माझ्या देची देव मेला, माझ्या देची देव आपण काय झालंय? आपण वाचतो पुराण, शिवपुराण लावलंय, चला ऐकाय. सगळ्या तिथे 3% लोकांच्या मोठेपणाच्या गोष्टी, 97% गेली मातीत. त्यांना आहे सांगायला तुम्हाला तिथलं स्टेजवर बसलेले महाराज, ते पाया बापल्या सगळ्या आपल्या वाती मांडणार आहे. चालू द्या ना, चालू बाई माझं लय हुशार आहे. हुशारे नाही, पैसे घेऊन पैसे नुसतं नागाने बघतो, हसत होत ना. याबद्दल तुला गाण फुगू दे आधी, तुझी मला भीती वाटते. हसलं बरं दिसते मी, मला बरं वाटतं. माणूस हसलं नाही ना, मी घाबरतो. काही माणसं आले, एक काल माझ्या पुढे एक बसवलं येऊन असं पुढं, ते म्हणजे ह्याला एवढं लांब काय येऊन छत्री आणलं, छत्री पाऊस नाही, पाणी छत्रीत का नाही म्हणजे त्याची ज्ञानेश्वरी पाटील. म्हणून मी कळून ज्ञानेश्वरी पाठ असलं त्याला याच्यात बसवित.
ते पण ते असं येऊन असं पाहिलं मी घाबरूनच येऊन मग काय झालं काय हा ना. आणि मग मी विनोद केला आणि लोक हसतील. मग विनोद केला लोक हसले. मग बाबा हसतात काय सुद्धा हसलं असं. मी चांगला विनोद केला लोक लय हसले आणि तेही हसले पण ते असं हसलं चांगलं काय चांगलं हसलं का येड्याला पण शांतपणा येतो. वाकड्या तोंडाचं बसलं ना तर मूर्ख नाही शान मूर्ख होते. गीतेने पहिले एक सांगितलं प्रसादे सर्व दुःखानां. हे काही कोणतं देवापुढे बोंबलं नाही माणसाला सांगितलंय. अर्जुन कोण होता? माणूस होता का दगडाचा देव होता? माणूस होता, सज्जन माणूस होता तो. अर्जुन म्हणजे काय? अर्जुन म्हणजे सरळ वागणारा, सरळ बोलणारा, सरळ काम करणारा, वाईट न बोलणारा, द्वेष न करणारा, सदैव संतुष्ट राहिला. काय म्हणते? संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिया. अर्जुन कसा होता? अर्जुन म्हणजे काय? तो कधी निंदा ऐकत नाही, तो निंदा कधी करीत नाही आणि ऐकतही नाही. आणि ऐकली कोणी केली तरी त्याला ती स्तुती आणि निंदा सारखी वाटते. त्याला अर्जुन असे म्हणतात. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिर मतिर्यो मद्भक्त समे प्रियः. क्या बात है. यज्ञातले श्लोक नाही. मास्टर घ्यायचं यज्ञात टाकायचं. मेलेल्या रेड्यात माणसाच्या गरीब शेतकऱ्याच्या शेतातला रेडा सोडायचे. यजमान आणि गावचे गुंड पुढारी. गरीबाचं काय चालतं? आजही पण गरीबाच्या घरी एखादा रायफलवाला गेला आमच्या पुढाऱ्याला निवडून जायचे मग त्याला दीड भाऊ पण मागू नको. या गुंडगिऱ्या पूर्वीपासून होत्या, आजही आहेत. धर्माच्या नावाखाली आमची कधी मराठ्याची धनगराची, कधी मराठ्याची महाराची, कधी दलिताची हिंदूंची, बरोबर आहे, कधी हिंदूंची आणि मुसलमानांची नुसती भांडणं लावित राहायचं आणि मजा करीत राहायचं. म्हणून तो खरा वारकरी आहे. त्याला या अंभोरे गावापासून जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत हे जगत ईश्वर दिसतंय. तो खरा सात्विक आणि आपल्या हिताला लागणारा. हित नाही ठावे हित नाही ठावे मम्मी. पोरग म्हणतं बारीक छोट, मम्मी मी ना पाप्याची दौतानी पेन सोडून आणलाय. बरं झाला ठेव बाबा होईना आपला बाप तुझा बाप दारू पितोय, मी तरी कुठून दौती आणू. ठेव ठेव ठेव. मग मला सांगा चोरी करायला प्रवृत्त कोणी केली? मम्मी का टम्मी? दुसऱ्या वेळा परत मम्मी मी सोन्याची पाठी चोरून आणली. बाळा बरं झालं बाबा, आता तुला वर्षभर घ्यायला नको मला. आलं का लक्षात? एक दिवस ते घराचं आलं. मम्मी चावी दे नाही तर तुझ्यावर सोरा. म्हणून संसारातल्या गोष्टी मिळवून नाही. धन मान सूर 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 धनमान बळे धनमान बळे
बोलवणं, मांडवाच्या दारात एवढ्या 75 रुपयाच्या चिरमुटासाठी रुसून बसणं, मांडवाच्या दारी आहे ना. पुढे काय जावा जावांचा अरे बाय तुम्हाला येते ना बघा बरं जमलं ते म्हणावर माझ्याबरोबर बघू तरी कशा आंबुऱ्याच्या काय नुसतं नावच आंबुर माणूस बंबुर बाईक हो सूट कमी द्यायचं त्या लोकांसाठी. हा मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसवा ग, जावा जावांचा. बाकीच्या बाया काय फसावा आहेत का नुसतं खायला आल्या. अगं म्हणा ना सगळ्या जणी देवाच्या साक्षीने झाला, तुम्हीच देवा. तुमच्या तोंडातून येणारा सूर आहे का तो देव आहे. तुमच्या नाकामध्ये सगळ्यांचा जातो का नाही, काय जातो रे. झाडाच्या पानाचा वारा कुठे जातो, आपल्या नाकात जातो. आपल्याच जातो का यांच्या जातो, यांच्या जातो का महाराजा जातो, महाराजा जातो का मंगाच्या जातो, मांगाचा जातो का गणगाराचा जातो, फुटेकराचा जातो का हाटेकरांचा जातो. सांगा ना मला. सगळ्यांच्या हिंदूंच्या जातो का मुसलमानांच्या जातो, बोलत. आणि वारेला हिंदू मुसलमान मध्ये भेद नाही तर कोणी मागलं नाही काढलंय धर्माच्या लढाया. कोणी कोणत्या धर्मात असू द्या आणि कोणी कोणत्या जातीत असू द्या, प्रत्येकानं आपल्या धर्माला जेवढं प्रेम करतो तेवढं जगाच्या धर्मावर, धर्माच्या लोकांवर, प्रत्येक जाती जमातीवर जर सारखं प्रेम केलं तर या भारतामध्ये प्रेमाचं राज्य निर्माण झालं. याच्यासाठी वारकरी संप्रदाय निर्माण झाला. सकळ धर्माचे नसलं पाठणं यांना काय कळतंय. म्हणून तर लोक मध्ये स्पीकर वाढवला, आवाज वाढवून नको वाढव काही. मला तेव्हा कळलं की बिकू वाढवाय काय सांगतात. त्यांना आपण एक एक शब्द बोललेला कळला पाहिजे ना. बिकूला कळत सकळ धर्माचे कारण. मग हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, धनगर असो, सनगर असो, भनगर असो, हातेकर असो, हुतेकर असो, डोलणार असो, खेमणार असो, रुपणार असो, धुळगंड असो ना, हे सगळे सोयरीच माझी. कोणी असो, मराठा असो, देशमुख असो, पाटील असो, ब्राह्मण असो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, एक टाळे वाजवा बरं वाटते जरा टाळे वाजल्यावर. मांडवाच्या दारी सई बाई गे बाई ते म्हणाल तोंड आहे ना तुम्हाला का मडकी आहेत. आपण आपल्याला मराठी भाषा कळते ना मावशी. तुमच्याकडे हळद लावतात कोळसा लावतात नवरदेवाला, हळद लावतात ना. म्हणा की सगळ्या हळदीचं तर गाणं आहे पण गीतेचा अर्थ आहे त्यात. महाराज सुख दुःखे समेत तुला भाराभो तत्वयुक्ताय युजस्व नैवं पापं वाप्स्यसि. काय विचार महाराज गीतेमध्ये. तो माझ्या आईने जळताना सांगितलं याचा अर्थ. मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसावा ग, जावा जावांचा. बाकीच्या बाबा
एकटीच बाई सहज भारी पडते व्हायची तिच्यासाठी टाळ्या वाजवा एक बरं चांगलं. अशा हजारो बाया तयार झाल्या पाहिजे. माझ्या आईला माहिती 10,000 महिला इथून माळवा प्रांतापासून तर हे आंबोर सापूर मांडव चोंडी होळ जेजुरी करत 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 माय माझी आईल्या पाणीपत पर्यंत 10,000 महिला घेऊन गेली. विधवा महिलांना तिने कपाळावरून कुंकू लावायला सांगितलं. त्यावेळेला नवरा मेल्यावर बाईला कुंकूच नव्हते पुसत, तेवढं कुंकू लावीन नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत जाळत बाईला. तेवढ्या अवघड काळामध्ये तिचे मालक महाराज खंडेराव सरदार राजे खंडेराव एका युद्धामध्ये मारले गेले. अहिल्याबाईंना अहिल्यामाईला ऐन तारुण्यात वैधव्य प्राप्त झालं. आपल्या बाया नुसत्या बळच रडत्या. तुम्ही नाही आमच्या इकडच्या या आज तिथे बरं झालं आज तर बायाची दिवाळी सुनी आई बाया लाडू पेड कसं करावा करून खाणं आणि बाया हे नाही तर कसं खाऊ ग. शेजारने घेऊन आले लाडू करंजा. तावावर होऊन गेला होता 13 झाला होता. दिवाळी कोणावर आली तर त्या बाया म्हणल्या अगं बाया असं नको करू येडे. अगं तुझा जीव जगला तर पोरं बाळांची मोठी म्हणतील बाया आमची नाही काय खूप पांढरी झाल्या दिवस का तुला दिवस आलाय काय असं. बाया दे खबर खंड असतो बरं निमरगट म्हणतात ना तिला अशी मा नाही का वया 35 वर्षी मेला मग मी काय त्याच्या मागे जळाला येतो तू म्हणती नको बया मी खाणार नाही ना बाई आणि मला बया खाऊ वाटना हे असते तर बरं झालं असतं गे. ते बाकीच्या बायका म्हणे अगं एखादा घास खा बाई एखादा खास बाई घास खा बाई आमचा मार टाक बाई तुझ्या गड्डीने आम्हाला वारडू येते पण एखादा घास खा बाई. बाई एवढा लाडू घेतला त्या कोणत्या जमेला तिने एवढा घेतला आणि तोंडात टाकलं काही खाता खाता नाही बया या आठटा खायला 8टा खाल्याशिवाय काय राहिली. माझ्या बहिणींनो त्या काळामध्ये नवरा मेल्यावर बाईला जिवंत नवऱ्याच्या प्रेतावर जाळत होते. पण अशी माझी अहिल्यामाई बाई अशी माझी अहिल्यामाई अशी माझी अहिल्यामाई बाई अशी माझी अहिल्यामाई अशी अहिल्यामाई माझी आई सती गेली नाही ग सती गेली नाही सती गेली नाही बाई ग सती गेली नाही सती गेली नाही सती गेली नाही सती गेली नाही मल्हारराव शास्त्री जेजुरी जवळ होळ नावाचं गाव आहे. त्या होळ गावामध्ये मल्हाररावांचा जन्म झाला. मल्हारराव शहाजी राजांचे मित्र होते. मराठ्यांचं स्वराज्य निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये जे सुभेदार होते त्याच्यामध्ये मल्हारराव होळकर एक अग्रगणी सरदार होते. कित्येक वेळा शहाजी राजांची आणि मल्हाररावांची भेट व्हायची.
इकडच्या तिकडे गोड गप्पा व्हायच्या. महाराष्ट्राचं स्वराज्याचं हित चिंतन केलं जायचं. असे माझे मल्हार गाव, असे माझे मल्हार गाव, माझे माझे मल्हार गाव, माझे माझे मल्हार गाव, माझे माझे मल्हार गाव, माझे माझे मल्हार गाव. खंडोबाच्या चरणी होता भाव, भाव मल्हारीच्या चरणी होता भाव. खंडोबाच्या चरणी होता भाव, भाव खंडोबाच्या चरणी होता भाव. जेजुरीच्या पायथ्याला, कडे पठाराच्या पायथ्याला होत एक होळ गाव, होत एक होळ, एक होळ गाव, होत एक होळ गाव, होत एक होळ गाव. असे हे लोक धर्म कोणता, जाती कोणत्या, पंथ कोणते, संप्रदाय कोणते ते जाणत नव्हते. खंडेराया सुद्धा एक मूर्ती मराठी राजे होते. त्यांची पहिली बायको वाण्याची, तिचं नाव काय होतं? म्हाळसा. दुसरी बायको मुसलमानाची, तिचं नाव होतं रंभाबेन, रंभाई. तिसरी बायको माळ्याची, तिचं नाव होतं फुलाबाई. झाल्या. चौथी मंडळी त्यांची खंडेरायाची चौथी बायको. एवढ्या बायका बामण करतात काय? एकीचाच कंटाळा आलाय का? आणखी कुठे आणखी वेगळ्या काय बरोबर? हे करायला लावतील पण करणार नाही. रामभाऊचे वाटोळे कशी म्हणजे बघूया. ते धर्म फिर्म यांनीच आणले हो. आपला भारतात एकच धर्म आहे, त्याचं नाव आहे वारकरी धर्म. त्या विठ्ठलाचं कोणी सांगायचं ना, जे ते उठतं कुठं तरी बाबाचं आणतंय घरात, बाबाची तसबीर घरात. 6 महिने हा बाबा, त्याच्या ज्याने काही जमलं नाही बाया, याने काय नाही बाया, काही आमची अडचणी तुम्ही झाले दरम्यान दिला फेकू वगैरे. तर दुसरा एक आलाच कोणतरी मठातला बाबा घेऊन. आता हा बाबा, तो बाबा 4 महिने ठेवला, तू त्याला गोखाड्यात फेकून. आणि सगळे बाबा गोखाड्यात फेकून द्यायचेच लायकी. अशोक खरं तर बरं जेलमध्ये सगळ्या नाही गेला. जोपर्यंत माझ्या बहिणींनो तुम्ही असल्या ढोंगी बाबा बुवांच्या महाराजांच्या नादी लागायचं सोडत नाही. जेव्हा तुम्ही अशा ढोंगी बाबा बुवांच्या महाराजांच्या तसबिरी घरात आणून त्या बाबा बुवांच्या नावांचे जप करण्यात वेळ जोपर्यंत घालवा, तोपर्यंत या देशाला दारिद्र्य येईल. ज्या दिवशी ऐकायचा मग काळे होत, आणि ज्या दिवशी माझ्या बहिणींनो तुमचा भोळेपणा सोडून चंद्रभागेच्या वळवंटामध्ये समतेचा, शांतीचा, आनंदाचा, प्रेमाचा, सर्वांना अख्ख्या जगाच्या सुखाची प्रार्थना करणाऱ्या तुका म्हणे कर वडील पणदानासी, वडील पणदानासी, तुका म्हणे कर वडील पणदानासी, वडील पणदानासी. मॅच्युरिटी आहे ना तुला, मी सांगतोय ते कळतंय. तुझ्यासारखे 10-15 पोरं पाहिजे तरी शिकलेले माझं ऐकायला नाही का?
म्हणून तरुणांनो तरुणींनो लक्षात ठेवा, अंधश्रद्धेला बळी पडू नका. त्यात अशोक खरात नावाचं एक प्रकरण झालं बघा. अशोक खरात, बायांनो या माझ्या घरात, का तो म्हणला होता त्याच घुसल्या. पण वारकरी संप्रदायाच्या बाया ही तुळशी घेणारी बाई दिसायला साधी आहे. पहाटे काकडा करणाऱ्या, संध्याकाळी हरिपाठ करणाऱ्या, रात्री देवाचं भजन करणाऱ्या आणि पंढरीचा विठ्ठल सोडून बाकीचे देव वखारात फेकून देणाऱ्या ज्या आहेत त्यांना वारकरी म्हणतात. मी बोलत नाही, मी नाही बोलत. तुकोबारायांना विचारा. बहुलाज वाटेची बहुलाज वाटेची बहुलाज वाटेची बहुलाज वाटेची तुझे आले बहुलाज वाटेची आणि काते देव म्हणता आणि काते देव म्हणता. बघा महाराज म्हणतात, या पंडितांनी, या गोवांनी, या लफडेखोर स्वार्थी बाबा लोकांनी भलते सत्य देव निर्माण केले. कोणता देव? कोणता देव? गौतम ऋषीच्या बाईवर बलात्कार करून जातो. कोणता देव स्वतःच्या पुरीवर बलात्कार करतो. याचे 33 कोटी देव इंद्राणीच्या पाण्यामध्ये फेकून दिले पाहिजे. एकच आणि का दुसरे आणि दुसरे नेमिली या चित्तापासून मी नियम केलाय, हट्ट धरलाय काय आणि दुसरे मज नाही. आता मग काय काय तुमचा काय नियम आहे? पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी म्हणून भाविक हो, आपल्याला देव पूजेमध्ये अडकवलं, पण संतांनी आम्हाला त्या पूजेतून बाहेर काढलं आणि ध्यानाच्या ठिकाणी, चिंतनाच्या ठिकाणी आणलं. ध्यान ठेवा. काय ठेवा बाया हो? ध्यान ठेवा. काय म्हणत होतो मगाशी मी सांगा बरं ध्यानाने. आता मांडवाच्या दारी जावाचा हागम. हे मावशे तू जरा हुशारची शिका नाही म्हणत ग. जिला येतो तोंड आलं असं जमल्यात किती बघ ना, एक पोतभर बाकी म्हणा ना जरा. हे बाया सगळ्या जणी हा. मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसवा ग, जावा जावांचा काही तुम्ही जरा म्हणू नका. तुम्ही एकट्या म्हणा का एवढ्या गावात सगळ्या आणवाय तुमचं नाही पाठ म्हणून. मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसवा ग, जावा जावांचा बंधूचा पाताळ जाऊबाईला मांडवाच्या दारी जाव रुसली मानाची ग, जाव रुसली. आता
आता जणू काय त्यांना वाटतं लुगडच वाटत सगळ्या तरी मान्याला लागल्या. सांगते बाई तुला उचल पितळी, उचल पितळी, वाह क्या टाळी वाजवली गाडीवर. गडी नुसतं मोदकच्या मोदक वा त्यांना काय म्हणायचं मेंढ्या त्यांनी झाकायच्या, मेंढ्या मागवाय त्यांनीच जायचं, किंदुकडाची चुले त्यांनीच करायचं, रात्री त्यांनी थाकायचं, बॉम्बलाचं गोळं यांनी हाणायचं. त्या बॉम्बला पाहून नाकात नुसतं एवढा काय होती माणसा. मी 2 जावा बोलत होते याच्यावर, टीव्हीवर पाहिलं मी. म्हणजे बाई आम्ही ते मटक्याचं काय तवली होतं ना बाया, बॉम्बला गोळच गेलं बाई, पोरांच्या बापाकडे ठेवलेलं आहे दोघा जावानी संपून हाणले. बामणाची बाई कधी बोंबील खाते का? बामणाची बाई कधी मटण खाते? बामणांची बाई तुमच्याच घरचं टोपण येतील खाना पण वडीत देवाच्या नावाने आहे की नाही? डोळ्याला पाणी लावा, हाताला हात लावा, शेंगणाला शेंगूर लावा. आणि आमच्या घरी केळाचा एवढा परसा जाऊ द्या आणि तुम्ही पाण्याची लाच घेऊन हागायला जाऊ द्या. बघ ना पण ते ब्राह्मण, मारवाडी, गुजराती, भाटे, भटे, पंडित खातात का बोंबील? आपल्या बाया बॉम्बल्याचा वासना का बाई जीवाला लई समाधान. गोखडीच्या वासापेक्षा घालवायचे बोंबी तो काय करेल काय नाही बघा, थोडे सुकट होते एवढी एवढी 2 कांदा कापलं, एवढी एवढी पावशे सुकट टाकली खाल बाया बाबा दादा बाई दुसरी आखी सुकटच आख्या गावात. मग भगवान श्रीकृष्ण सांगतात अरे देवांच्या पूजा कशाने करतात? हे शरीर देव आहे, हे देवासारखं ठेवा, त्याला चांगला आहार द्या, त्याला चांगलं 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 सेवन त्याच्यासाठी आहे ना. किती ते निसर्गानं या पांडुरंगानं, अरे पांडुरंग जगात भरलाय, ईश्वर तर जगात भरलाय, त्या ईश्वराला फक्त त्याचं भजन आवडतं. टाळ्या वाजवायला विठ्ठल विठ्ठल गजानन महाराज मुलाचं लग्न झालं का आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा घालतात का? इकडे घालतात त्यात पोथी काय आहे बरं? साधू आणि साधू वाण्याचा जावई व्यापार करून आल्यावर त्याच्या बायकांनी प्रसाद न खाता पळ सुटलेल्या आहेत आणि त्यामुळे साधू आणि साधू वाण्याची जावई सत्यनारायणाने पाण्यामध्ये बुडवून मारून टाकलेला आहे. अशा प्रकारे 5वा अध्याय संपलेला आहे. बरं का? म्हणजे साधू आणि पाण्यात मेलं का देवाला राग आला. तुकोबारे म्हणतात जे ज्या देवाला राग येतो ते गोखाटीत त्यानं फेकटून. आम्हाला असा एकच देव आहे, तो कसा आहे? विठू माझा 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 विठू माझा 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 विठू माझा 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 विठू माझा 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 विठू कसं काय माझा मुद्दा पडतोय का? हात वर करा बरं पटला असेल आणि मग टाळे नका वाजवू. अजून या इथे माझा एक माणूस बसला करतो मोबाईल खेळतो बरं. म्हणजे आम्ही एवढं जो काढतोय तत्वज्ञान सांगतोय जगाच्या सुखाचं ते तिकडे मोबाईल खेळत शिकलेले जाऊन इथे येऊन बसला असतं मला भूल पाहिला असता. आय वॉन्ट यंग मॅन, आय वॉन्ट ऍक्टिव्ह मॅन, आय वॉन्ट क्वालिफाईड लेडीज अँड जेंट्स. हे मी जे काही सांगतोय ते
धर्माचं घाण ज्याच्या डोक्यात बसली त्याला ते पटणार नाही. ज्याचं डोकं पवित्र मोकळ्या मनाचं डोकं आहे, शुद्ध डोकं आहे, विठ्ठला वाचूनी तुझा ठाव नाही कोठे, तुझा ठाव नाही कोठे. जिकडे पावा तिकडे रूपनारायणमध्ये विठ्ठल म्हणलं का सगळे, रूपनारायणमध्ये तुम्ही म्हणा सगळे, रूपनारायणमध्ये विठ्ठल, शमनारायणमध्ये, डोलनारायणमध्ये आहे की नाही, साबळ्यांमध्ये म्हसोबा, बरोबर आहे ना, रामभाऊ मध्ये म्हणा ना, रामभाऊ मध्ये, पापा मेळमध्ये विठ्ठल. तर मग मला सांगा, होतीन भांडण, होतीन लढाया, जातीन आपली पोरं जेलमध्ये. आपली पोरं जेलमध्ये जातात का? ते हातात लाठ्या घ्या, काठ्या घ्या, तरवारी घ्या. वारकरी पंथाच्या वारकऱ्याच्या हातात लाठी आहे, तरवार आहे. मग काय, हाती टाळा दिंडी मुठी हाती टाळा दिंडी मुठी राम गाणे. दादा काय गजर होतो, पुढे काय नाही निवडली थोर लहाने इवली मॅन इज इज प्राईट. अख्ख्या जगातल्या मानव मात्राला, पशु पक्षाला, लता पता वल्लरी वेलीला सर्वांना जगण्याचा हक्क आहे, म्हणून मी कधी कोणाची हत्या करणार नाही. मुक्या पशु पक्षाला कधी मी बळी देणार, दगडापुढे बळी देणार नाही. हे सत्य वागणं आहे ना, तुकोबरात त्याला हित असे म्हणतात. हे खरं हित आहे की नाही? आता मला सांगा, माझ्या बोलण्याचा राग लोकांना जास्त येतोच, तर येऊ द्या, तर मी क्षमा मागतो. नाशिकला झाडं तोडलेली कोणाकडून माहिती वरच करा, बरोबर? किती तोडली? 1 का 2? 4-5 हजार झाडं तोडली. कशासाठी तोडली? कुंभमेळ्यासाठी. तिथे कोण लोक येऊन बसणार आहे? साधू लोक. ते साधू लोक काय सोनं घडवणार आहे, काही ज्ञानगंगा सांगणार आहे, गांजा पिणार? खरं बोलायचं, खसा खस ट्रकाचा फाप फाप फाप. आपल्या बाया येणे चल बाई आंघोळ करून येऊ, आपण बाई आंघोळीला जाऊ. बाई काय तुम्हाला वापरले होते काय? आंघोळीला गेले तर गेलं, एवढा गांजा पिऊन पिऊन एवढा खकार काढलं. तिकडे सोन्याचा गोळा असतात काय, ते गांजा पिणाऱ्यानं फुफ्फुस फुटलेलं, एवढा सोन्याचा गोळा नाही, ते खकार बेडका फुकले कुठं होते? पाण्यात, म्हणजे गंगेत. आणि आपण लग्नात काय म्हणतो? गंगा सिंधू गोदा बास. लगीनच चालते, उठून उभं राहील, हात जोडायला बसले. मला तमाशा बाबा अनपोर. आपल्या भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी पवित्र कर्माच्या पवित्र ठिकाणी गंगा सिंधूंचं नमन केलं जातं. आणि त्या गंगा सिंधू त्याच्यामध्ये पचा हे गांजा कसू साधू, कोण तडीपार, कोण चोरी केलेलं, नुसती भगवं कपट झालं का झाला बाबा, थुकतोय नदी. आणि ही बया गेली ना माझी, मग तुम्ही नाही आमच्या इकडची, माझी चुलत बहीण, ओ माऊली वाबळे महाराज याचा का आंघोळीला? म्हणलं मला काय भोग झालं, माझ्या घरात पाणी नाही. म्हणलं ते पाणी देवाने वरून आंघोळ टाकलं. एक दिवसानं नव्हता नसवली जातो बा. प्रमाण नाही का महाराजांचं? इंद्र पडली भगे, म्हणलं भग पडली. इंद्र काय क्षमनारांचा मावळा होता, देवांचा राजा. त्याला ते सडलं. ते का? त्याने गौतम ऋषी सारख्या एका महान साधूच्या बायकोवर पहाटे बलात्कार केला.
देवांचा राजा जेवण नाव की बाकी देव कशाचे हे सगळ्या देवांना फेकून देऊन चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सर्व जाती धर्मांना कडे खांद्यावर घेणारा आणि स्त्रियांचा सन्मान करणारा पांडुरंग संतांनी निर्माण केला. हे ज्याला कळत मग पांडुरंगाने आम्हाला काय सांगितलंय त्याने सांगितलं सत्य बोले मुखे एवढं खोटं वागताय. सख्या गरीब भावाला मेंढर 100 मेंढर त्याला दिली. थोरल्या भावानं 100 एकर जमीन नाव करून घेतली आणि त्याला डोंगरातली 5 एकर डोंगरातली 5 एकर दिली. ऐकतं का नाही? मग खोटं वागलं का खरं? खोटं वागलं. आणि सत्यनारायण तर 3000 लोकांचा घातला. आपल्याकडे कोणी बिनजावता जायचं नाही रे. पण अरे गरीब भावाला 50 एकर जमीन तर दिली नाही. आणि ते भाऊ गरीब बिचारे काही बोलले नाही का भाऊ गुंडांच्या बरोबर ना रायफलवाल्यांची. ते गरीब भावाला फसवू नको आणि देवाची पूजा करू नको तरी विठ्ठल पावल्याशिवाय. म्हणून म्हटलंय हित ते करावे हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे म्हणून सज्जनो आपलं हित आपण साधा असं तुकोबराय सांगतात. हित म्हणजे देवाचं चिंतन. आणि देव कुठं आहे मला सांगा. देऊळ बांधलं तुम्ही, देव बसवला तुम्ही, त्यात प्राण आणला त्या देवाला पूजायला धान्याचं पोटी 5 ती कुठं गेली? एखाद्या गरीब चांदराला दिल्या तिथं नाही. ते आपल्या जातीचं आहे ना. असंच एक मानली पाहिजे. लोकांच्या मध्ये 100 पोती घाला. गावात एखादा गरीब असेल तर ज्या दिवशी गावात त्या गरीबाला तुम्ही 5 पोती देवाला पुरण्याकरता घालतात ना. इकडे घालतात मला आमच्याकडे देव नाही का काय तर देव मातीत घालत नाही. सॉरी मातीत नाही. धान्यात पहिला पाण्यात मग धान्यात मग देवळात मग त्याच्यात प्राण. तुकाराम महाराज म्हणतात दगडाच्या देवामध्ये प्राण आणण्याची ताकद जर त्या ब्राह्मणात आहे तर त्याचं मेलेलं पोरगं तो का नाही उठवीत. किती लोकांना तुकोबाऱ्याचा मुद्दा पडतो आत्मा करा नाही पडत बळत नाही का पडतो ना. पण तुकोबाऱ्या म्हणतात मेलेल्या नाही. दगडाच्या देवात प्राण जे आणि ती तरी का मरती त्यांची पोरे तयांच्या स्वाधीन दैवते असती तरी का. महाराज सांगू लागेल मला. हे म्हणते हे खोटं बोला बाबळे महाराज. खोटं बोलतोय मी नाही. फक्त मी पुरोगामी कीर्तनकार आहे गाडगे बाबांचे विचाराचा. आई डोंट लाइक ये हम कोई दूसरे बाबा कहीं जानते नहीं जाने नहीं कभी. अरे सद्गुरु जोग महाराज एकदा त्र्यंबकेश्वरला गेले आणि ब्राह्मण म्हटला की महाराज पाणी सोडा आचमन करा म्हणा मी काही पाप केला असेल तर माझे पाप नष्ट होऊन द्या. जोग महाराज म्हटले अरे पोटासाठी आम्हाला पाणी मोकायला सांगतो. मी उभ्या जन्मात पापच केलं नाही तर पाणी कशाला सोडू. असे हे संत मंडळी होऊन गेले. लक्ष्मण बाबा इगतपुरीकर स्वाभिमान आपला आहे की त्यांचं आडनाव खेमनर होतं आणि आमचं आडनाव खेमनर. नसलं खेमनर तर टोलणार असेल पण खेमनरांचे सोयरच नाही की नाही. कोणाचं हजारे असेल ना हजारे आहे की नाही. पण खेमनरांचे सोयरच ना. डोलणार असत खेमनरांचे सोयरच ना. धुळगण असत खेमनरांचे सोयरच ना. मग लक्ष्मण बाबा इगतपुरीकर म्हणजे खेमनर त्यांचं आडनाव. आम्हा मेंढपाळांच्या एका जमातीत आम्ही जन्माला आलो पण आम्ही भाग्यवान ठरलो की त्या कुळात आम्ही जन्माला.
म्हणून पहिलं वाक्य वापरलं मी की मनुष्य कुठल्या जन्माने कुठल्या जातीत जन्माला यायचो ते त्याने ठरवलेलं नसतं, पण भाग्याने आम्ही ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीमध्ये वरिष्ठ मंडळी होऊन गेले आयडिया माणसासाठी. तेव्हा म्हणून तुकोबाराय म्हणतात तुमचं हित कशात आहे? सत्य बोलण्यात तुमचं हित आहे. तुमचं हित कशात आहे? अहिंसा न करण्यात तुमचं हित आहे. असं नाही मेंढपाळीचा धंदा. मग काय कोणी सांगितलं काय? एक बाबा मला बोलला महाराज तुम्ही काही बोलला बाबा मला सगळं आवडलं पण तुम्ही ते मेंढरू कापायला सांगितलं नको सांगू म्हणले ते मला नाही पटलं. काय म्हणलं बाबा? म्हणलं आमचं मेंढराला दरवर्षी मान दिला जातो. म्हणलं मेंढराला मान देतो त्याच्या मानावर सुरत ठेवतो ना. म्हणलं हा म्हणजे तो मान त्याला नाव घालायचा, त्याला ते पितळमर घालायचा, त्याच्या गळ्यात हार घालायचा, त्याला बुक्का गुलाल लावायचा आणि नंतर दगडा बोलून कधी कापायचा. ते डॅ डॅ करते ना ती थेरडी म्हातारी डंगरी असते ना उभी ती काय म्हणती तोंडी बाबू बघ कसं आशीर्वाद देत चालले. पाहिलं का आशीर्वाद देत चालले का? तुमचा वाटुळा होईल म्हणत चाललंय. खरं सांगा बरं आपल्या पोराला जर कापलं तर आपलं दुःख होतं. मग त्याला नसेल बरं ते सांगतो तुम्हाला आर्थिक गोष्ट सांगतो. 100 मेंढरातलं 1 मेंढरू यावर्षी कापलं किती राहिलेले? 9. पुढच्या वर्षी आणखी 1 कापलं किती राहिलेले? आणि शेवटच्या वर्षी 1च राहिले ते कापलं किती राहिले? आता भोपळा लागली गेलं भीक मागायची वेळ. मग सोयरे धायला 10-15 मेंढर. आता आपल्याला तो धंदा नाही करून सोडून द्या पण जेजुरी या भागामध्ये मेंढपाळी धंदा नाही बरं का. मग मला सांगा गरिबी आली की श्रीमंती रे? मग ज्या देवांपायी गरिबी येते ते देव नको. जो देव सर्वांना जगण्याची संधी देतो तो देव विठ्ठल परमात्मा आहे. म्हणून हिंसा न करणं हे हित आहे तुमचं. चोरी न करणं हित आहे. लोकांच्या लेकी बाळींना सन्मानाने वागवणं हित आहे. दारू गांजा तंबाखू आपू न खाणं हे हित आहे. आणि या हिताच्या ठिकाणी जागे राहिलेली जगातली एकच थोर माय होऊन गेली. धन्य धन्य अहिल्या माई. शिंदेची सुमित्र पत्नी सुशीला माय. तिला माय म्हणायचे. आल्या गेल्यांचा पाहुणचार करीत धर्माचा ती भेदाच्या पलीकडे पवित्र वागणारी अहिल्या माय होती. गोरगरिबांना अन्नदान करी, बेघरांना घर, ताणलेला पाणी, भुकेलेला अन्न देणारी सुशीलाबाई. सुशीलाबाई बोलत, सुशीलाबाई बोलत, सुशीलाबाई बोलत, सुशीलाबाई बोलत. या सुशीलाबाई कुठल्या होत्या? धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात चोराखळी गावात, चोराखळी गावात, चोराखळी गावात, चोराखळी गावात मंडळाचा घराण्या. काय घराण्याचा अन्वय? मंडळ मंडळ मंडळे घराण्यात, मंडळे घराण्यात, मंडळे घराण्यात, मंडळे घराण्यात. अशी सुशीलाबाई म्हणाली. आणि मग
शिंदे नवरा झाला सुशीलाबाई नवरी झाली गणगोई शिंदे नवरा झाला सुशीलाबाई नवरी झाली सुशीलाबाई नवरी झाली शिलाबाई नवरी झाली, शिलाबाई नवरी झाली. हळद लागली लागली सुशीलाबाईला हळद लागली लागली शिलाबाईला, हळद लागली लागली शिलाबाईला. सुशामाई माता की त्याला काय हा? अशी माय सुशला माय नांदायला गेली चोंडी गावात आणि अपत्य झाली. त्या अपत्यामध्ये लाडकी ले नाव तिचं ठेवलं अहिल्या देवी. टाळी वाजवला अहिल्या महाराणी की 5 मिनिटं सांगतो 5 मिनिटात हा? आणि मग ती अहिल्याबाई कला आणि चंद्राच्या कलेप्रमाणे वाढली आणि माणकोजी शिंद्यांच्या संसारामध्ये अहिल्याबाई महादेवाची पिंड. आपल्या देशात 2च देव होते आजही आहे. एक महादेव जुना महादेव बरं का अनार्यांचा म्हणजे आर्य येण्यापूर्वीचे देव येते महादेव आणि विठ्ठल. टाळे वाजवायचे. बाकीचे देव हे सगळे बुवा बाबांनी त्यांचे पोट भरण्यासाठी केदारनाथ बद्रीनाथ काशी गया हे सगळे देव हे सगळे पोट भरण्याचे पुजाऱ्यांचे देव आहेत ते. आणि ट्रिपा काढणारे बुवांचे आता सध्याच्या भाषेत आहे की नाही. 25,000 चला द्यावा 25,000 चला द्यावा. एक बाई देवाला गेली गेलं केदारनाथ शाळातून पडली का ती 450 फूट खाली गेली वर आलीच नाही परत. म्हणून तुम्हाला सांगतो जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे तीर्थ व्रत यम नियम नलगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे. काय करा विठ्ठल 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 मंत्र सोपा. पैसे लागत नाही त्याला कोणता बाबा लागत नाही तीर्थ लागत नाही देऊळ लागत नाही. खुरपता सांगितलं की नाही सुंदर माझ्या घरात बाईक सुंदर माझ्या घरात विठ्ठल मैदानात चंद्र सूर्य गालात विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी अशा माझ्या आईला महाराणी सर्वोत्तम मासाहेब जिजाऊ महाराणी नंतर जगातल्या सर्व स्त्रियांपेक्षा थोर कलावंत गोरगरिबांची सेवा करणारी मल्हाररावांनी जाता जाता पाहिलं होतं. स्वतः ज्याची सदर तिथून गेली तेव्हा मल्हाररावांनी एक चमकदार पोरगी पाहिली आणि मागणं घातलं माझ्या खंडेरायासाठी. पोरगी पाहिली आणि लगेच लग्न लावून टाकलं कमी खर्चामध्ये. टाळे वाजव शिवमंगल. आणि मग ती अहिल्या राणी खंडेरायाची राणी झाली मल्हाररावांचा मुलगा खंडेराया. आणि त्याच वेळेला पेशव्यांनी शिवशाही नष्ट केली होती पण दुर्दैवानं शिवशाहीच्या नंतर पेशवाई आली आणि त्या पेशवाईमध्ये दुर्दैवानं सुभेदारी करण्याचं काम जरी मल्हारराव करत होते तर ते पेशव्यांचं ऐकत नव्हते आपल्या मनानं कारभार करत होते. आणि म्हणून खंडेराव मेल्यावर सुद्धा आपल्या सुनेला त्यांनी सती जाऊ दिलं नाही आणि तिला राज्य गादीवर बसवली. आणि कळलं का तुम्हाला आता ब्राह्मण धर्माच्या खोट्या पोथ्यांच्या विरोधात वागणारा जगातला पहिला सरदार राजा म्हणजे मल्हारराव होळकर आणि राणी अहिल्याबाई होळकर होत्या. त्यावेळेला स्त्रियांनी शिकणं पाप होतं, स्त्रियांनी राजे होणं पाप होतं, स्त्रियांना सगळं पाप होतं स्त्रियांनी समाजात येणं. पण अहिल्याबाई अहिल्याबाई झाल्या, अहिल्या देवी झाल्या. 10,000 महिलांची फौज घेऊन ज्या विधवा झाल्या होत्या त्या पूर्ण तिने सती जाऊ दिलं नाही. 10,000 विधवा महिलांचं सैन्य बनवलं. त्यांना दांडपट्टे शिकवले, तलवार शिकवली, घोडेस्वारी शिकवली
आणि 10,000 विधवा पुरींना घेऊन पानिपतच्या युद्धामध्ये सामोरी गेली माझी अहिल्या राणी. वैर्याला चरा चरा भीती वाटत होती तिची. एक टाळे वाजवा जोरा. आणि मग अशी ती अहिल्याबाई आजही कधी गेला इंदोरला तर महेश्वर नावाचं शहर आहे. महेश्वर शहरामध्ये आज अहिल्या राणीचा संसार आहे. महेश्वर शहरामध्ये तिने कैकाले मुसलमान ही नदी न होऊन काम नाही आमच्या हाताला असे सांगून धरले अहिल्याबाईचे चरण मुसलमानान. त्या मुसलमानांसाठी आज अहिल्या देवीने त्या विणकरांसाठी हातमागाचे धंदे सुरू केले. कपड्याच्या गिरणी निर्माण केल्या. आजही महेश्वर शहरात गेला तर अहिल्या देवी महेश्वर टेक्सटाईल नावाची आज अहिल्या राणीची कर्तव्य आपल्याला पाहायला मिळते. छत्रालय उभारली, विहिरी निर्माण केल्या, बारवा खोदल्या, शेतकऱ्याचं ठिबक सिंचनाची पद्धत तिने निर्माण केली. 7-12 नावाची पद्धत आपल्याकडे नव्हती. तो 7-12 जिच्या पासून निर्माण झाला ती राणी अहिल्याबाई होती. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात अरे अशी हिताची राणी म्हणजे लोकांचं हित करते, तिला आपलं हित म्हणते. अशी जी कोणी जन्माला येईल ना तिच्यासाठी तुकोबाराय म्हणतात धन्य माता पिता तयाचिया कुळे कन्या पुत्र होती सात्विक तयाचा. UPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी येईल बरं का. माणकोज शिंद्यांचं गाव सांगा, तोंडी. मल्हाररावांचं गाव जिबलीजवळचं होळ, हा म्हणून होळकर नाव पडलं. अहिल्याबाईंच्या मामाचं गाव नाही ऐकलं, धाराशिव कळंब तालुका चोराखळी. हे येते बरं का MPSC UPSC ला. आणि म्हणून करू नका माझा राग लागतो मी तुम्हा माग, एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. शेजाऱ्यांचा दामोदा कितीतरी शिकवलं, सायकल लिवतोय इंग्रजी बोलतोय, सायकल लिवतोय इंग्रजी बोलतोय. साईबाबांनी नटतोया अंधश्रद्धेला माघारी पाठवा, अंधश्रद्धेला माघारी पाठवा, काळा विचार माघारी पाठवा, पाठवा, पाठवा. आपल्या डोक्यातल्या विठ्ठल साठवा, आपल्या डोळ्याच्या विठ्ठल साठवा, आपल्या मित्राचं, आपल्या शत्रूचं, आपल्या जावेचं, आपल्या सोन्याचं, आपल्या सांगीचं विठ्ठल साठवा. आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. काही टाळेबळी काही नाही. बरं मला एक सांगा, नेहमीपेक्षा कीर्तन वेगळं वाटलं? वेगळं वाटलं का नाही? खरं सांगा. पुराण सांगितलं नाही, कथा सांगितली नाही, काल्पनिक गोष्टी सांगितल्या नाही, स्वर्गातलं नाही, वैकुंठ नाही, मोक्ष नाही, मुक्ती नाही, घट नाही, पट नाही, माया नाही, ब्रह्मण. दॅट्स रॉंग. खरं काय, तुम्ही जगले पाहिजे कसे, बरोबर. म्हणून व्यसनमुक्त राहिलं पाहिजे, सत्य आचरण केलं पाहिजे, मुला मुलींना शाळेत पाठवलं पाहिजे आणि मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे. मुलीलाच मुलगा मानवणी ज्या शिक्षण परोपरीने तिचा न्याय सारा संपवणी जाईल महान भारत होईल. बरोबर आहे पोरींनो. म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा. एक मुलगी अहिल्याबाई
माळव्यातून मध्य प्रदेशातून हरियाणापर्यंत गेली पाणीपतच्या युद्धात आणि तिथल्या वैद्याला तिने भय दाखवलं. 10,000 बाया घेऊन गेली होती. अशी माझी माय आणि सगळ्यांना धरणे ठाय करून सोडणारी अहिल्या माय ही खरी सात्विक होती. आणि म्हणून तिच्या जन्माचं कौतुक या अभंगात तुकोबारांनी केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आपल्या मुलांना शाळेत पाठवा.